नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर बघा, आपण अंकगणित व बुद्धिमत्ता प्रश्न संभाव्य प्रश्नाची सिरीज सुरू केला आहोत. तर ही 4 नंबरची आहे. तर TCS व IBPS यांच्यामार्फत जेवढ्या काही परीक्षा होतील त्या परीक्षेमध्ये अंकगणित व बुद्धिमत्ता हे आहेच. त्याच्यामुळे आपण त्याचा विचार करता संभाव्य प्रश्नांची सिरीज सुरू केला आहोत. तर चला प्रश्न बघू आपण. जर 10 दिवसात 8 पुरुष कालवा खोदू शकतात, तर हे काम पूर्ण करण्यासाठी 15 पुरुष किती वेळ घेतील? तर बघा, तर हे काळ कामवेगमधला प्रश्न आहे. तर बघा, M1 D1, परत मॅन डे आणि वर्क W1, T म्हणजे टाईम 1 आणि परत M1 M2 D2 W2 T2. जर काम जर एकच असेल तर असं सूत्र येईल, आणि जर काम वेगळं असेल तर इथं W2 इथं W1 येईल हे सूत्र. मग आता आपल्याला काय काय दिलं आहे इथं? 10 दिवस म्हणजे डे दिला आहे, डे 1, आणि 8 पुरुष म्हणजे मॅन M1. बाकी काही ह्याच्यातलं टाईम दिलं नाही, टाईम दिलं नाही, आणि वर्क तर तेच आहे. तर बघा, आणि परत खाली सूत्र M2 D2. तर M1 काय आहे 10 गुणुले D1 काय आहे 8, आणि परत इथं 15 पुरुष म्हणजे M2 काय आहे 15. आणि काय काढायचं आहे तर वेळ म्हणजे दिवस काढायचे आहेत. तर काय आहे तर डे 2. 8 10 80 भागिले 15, 15 1 15 75, 15 5 75, उरले 5, 50 झाले. 15 1 15 15 30 15 त्रिक पॉईंट द्यायचं म्हणजे 50 झाले. तर 15 त्रिक 45, परत 5 उरले, परत पॉईंट दिला, 0 वाढवलं 45 म्हणजे असाच भाग जाणार आहे. तर काय 5.33 म्हणजे किती वेळ लागेल तर 5.33 दिवस लागतील 15 पुरुषांसाठी. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, सरळ व्याजाने एक विशिष्ट रक्कम 2 वर्षात 1250 रुपये होते आणि 5 वर्षात 2000 रुपये होते. वार्षिक व्याजदर 0.2 स्थानांपर्यंत पूर्णांकित करून काढा. तर त्याचं वार्षिक व्याजदर काढायचा आहे. 2 वर्षाची रक्कम 1250, 5 वर्षाची 2000 रुपये. ठीक आहे. तर 3 वर्षाची काढू आपण. म्हणजे 2000मधून 1250 वजा करायचं, तर किती येतात 750 रुपये. हे किती झाले 3 वर्षाची रक्कम झाली. तर 1 वर्षाचे सरळ व्याज काढू आपण. त्याच्यासाठी 750 भागिले 3, 3 1 3, 3 2 6, उरले 1, 3 5 15, 0ला 0. म्हणजे 1 वर्षाची सरळ व्याज किती आहे 250. तर 2 वर्षाची सरळ व्याज किती होईल तर 2 गुणुले 250, 25 2 50 म्हणजे 500 रुपये हे 2 वर्षाचे सरळ व्याज आहे. तर मूळ रक्कम काढायसाठी आपण बघू आता ह्याच्या 2 वर्षाच्या रकमेतून आपण हे 2 वर्षाचे सरळ व्याज मायनस करायचं. म्हणजे 1250 वजा 500, 0 5ला 5, इथं 2मधून 5 जात नाही तर 12तून 5, 7 राहिले. म्हणजे 750 रुपये ही काय भेटली आपल्याला मूळ रक्कम भेटली. तर आता सरळ व्याजचे सूत्र बघा. सरळ व्याज किती आहे, 1 वर्षाचे सरळ व्याज 250 आहे, आणि आपल्याला मूळ रक्कम काय भेटली आहे 750 भेटली आहे. आपल्याला काय विचारलं आहे तर ह्यांचा दर काढायचा आहे. तर सरळ व्याज बरोबर सूत्र काय आहे तर कदम. कदम म्हणजे कालावधी, द म्हणजे दर, आणि म म्हणजे मुद्दल भागिले 100. आता कालावधी आपल्याला किती आहे 1 वर्षाचा कालावधी, दर काय आहे काढायचा आहे, आणि मुद्दल किती आहे आपली 750 भागिले
100. सरळ व्याज किती आहे इथं 250. तर आपण 250 भागाकारातले 100 गुणाकारात आणि भागाकारातले 700 गुणाकारातले 750 भागाकारात. हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. 25 एक 25, 25 दुनी 50, 25 त्रिक 75, 3 एक 3, 3 त्रिक 9, 1 उरला, परत 3 त्रिक 9, परत 3 उरले, पॉईंट दिला 0, 3 त्रिक 9. असंच भाग जाणार आहे. तर दर काय निघाला आपला 33.33% हा आपला दर आहे. म्हणजे आपलं काय उत्तर आहे, तर हे आपलं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. आपलं टर्निंग पॉईंट्स ह्या नावानं आपलं ॲप पण आहे. तर ह्या ॲपवरती एकदा नक्की भेट द्या, कारण की ह्याच्यावरती विविध परीक्षेच्या टेस्ट सिरीज आहेत. तर नक्की ह्या ॲपवरती एकदा भेट द्या आणि ही ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे 2 धनात्मक पूर्णांकांचा गुणाकार 375 आहे. जेव्हा एक संख्या दुसऱ्या संख्येने विभाजित केली जाते तेव्हा 5/3 बाकी असते. तर सर्वात छोटी संख्या शोधा. बघा, लहान संख्या x घेऊ आणि मोठी संख्या y घेऊ. काय म्हणलं आहे, त्यांचा गुणाकार काय आहे, x गुणिले y बरोबर 375. आणि काय, जेव्हा एक संख्या दुसऱ्या संख्येने विभाजित केली जाते तेव्हा बाकी काय उरते, 5/3 y भागिले x बरोबर 5/3. तर काय करू आपण, 1 व 2 यांचा, म्हणजे हे समीकरण 1 समीकरण 2 यांचा काय करू, गुणाकार करू. तर बघा आता y/x गुणिले x गुणिले y बरोबर 375 गुणिले 5/3. हे x एक कटलं, तर काय, yचा वर्ग बरोबर यांचा 3ने 375 लागलं, 3 एक 3, 3 एक 3, 3 दोन्ही 6, उरला 1, 3 5 15, किती झाले, 125 गुणिले 5 यांचा गुणाकार, 5 5 25, 25ला 5 हात आले 2, 5 दुनी 10, 2 12, 12ला 2 हात चाला 1, 5 एक 5 आणि 1 6. म्हणजे बघा yचा वर्ग बरोबर 625. आता दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढू. yला y 625चे वर्गमूळ किती आहे, तर 25. म्हणजे y बरोबर काय, मोठी संख्या आपल्याला काय भेटली आहे, 25. तर आपल्याला काय विचारलं आहे, छोटी संख्या काय आहे, x आहे. तर आपण समीकरण 1 मध्ये yची किंमत ठेवू. x गुणिले y बरोबर 375, x गुणिले 25 गुणिले 375. तर इथं गुणाकारातले 25 भागाकारात जाणार, 25 भागिले 25 एक 25, 25 एक 25, 37 मधून 25 गेले, 12 उरलात, तर 125 झाले. 25 5 125, म्हणजे x बरोबर काय आलं, 15. म्हणजे छोटी संख्या कोणची आहे, तर याच्यामध्ये 15 ही छोटी संख्या आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. तसेच आपले विजयपथ पब्लिकेशनचे बुक्स पण आहेत. न्यायालय भरती, सामान्य ज्ञान, GS. आता सध्या बघा लिपिकचे आहेत, हायकोर्टाचे पेपर आहेत, त्याच्यासाठी शिपाई आणि लिपिकसाठी उपयुक्त ठरेल. तसेच सामान्य ज्ञान, TCS, IBPS, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य विभाग आणि मुंबई उच्च न्यायालय, संगणक माहिती तंत्रज्ञान. त्याच्यामध्ये 10 मार्काचा संगणकचे प्रश्न आहेत. तर त्याच्यासाठी तर तुम्हाला हे पुस्तक खूप उपयुक्त ठरेल. याची तुम्हाला लिंक पण भेटून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे प्रतीक आणि आरिफ यांच्या वयातील फरक 20 वर्ष इतका आहे. जर 5 वर्षापूर्वी प्रतीकचे वय आरिफच्या 5 पट होते तर त्यांची सध्याची वये किती आहेत. प्रतीक आणि आरिफ यांच्या वयातील फरक किती आहे, 20. प्रतीकचं P आणि आरिफचं A यांचे फरक किती आहे वयातील, 20 वर्ष.
परत काय म्हणले, जर 5 वर्षापूर्वी प्रतीकचे वय आरिफच्या 5 पट आहे होते 5 पट होते. पी मायनस पीचे 5 वर्ष प्रतीकचे 5 वर्षापूर्वीचे म्हणजे 5 त्याचे वय आल्यानंतर -5च करावं लागेल. तर काय म्हटलं आहे परत, प्रतीकचे वय आरिफच्या 5 पट होते. आरिफच्या किती होते? 5 पट होते. म्हणजे 5 पट म्हणजे 5 घ्यावं लागेल. तर आरिफचे 5 वर्षाचे वय पण किती होईल? ए वजा 5 होईल. म्हणजेच आरिफच्या 5 पट म्हणजे ए वजा 5. हे काय आहे? त्यांच्या 5 वर्षाचे 5 वर्षापूर्वीचे वय. हे समीकरण 2. आणि इथं बघा पीची किंमत काढू. बरोबर वजा एचं इकडं अधिक ए होईल. म्हणजे पीची किंमत काय काढू आपण इथं? पी बरोबर ए अधिक 20. तर ह्याच्यामध्ये आपण ह्या समीकरण 2मध्ये पीची किंमत ठेवू. पीची किंमत काय आहे? ए अधिक 20 वजा 5 बरोबर 5. ह्यांचा गुणाकार 5a वजा 5 5 25. तर हे 5a आणि हे 5a एकीकडं करू आपण. बरोबर 5a इकडं अधिक एचं इकडं वजा ए होईल. आता इथं 20मधून 5 गेले 15 राहिले आणि इकडं वजा 25चे अधिक 25 झाले. तर 5मधून 1 गेला म्हणजे इथं काही नाही म्हणजे 1 असणारच. तर किती राहिले? 4 ये आणि 25 अधिक 15 5 आणि 5 10ला 0 हात चाले 1 3 4 40. ए बरोबर 40 भागिले 4 4 1 4 0ला 0 म्हणजे एचं ए किती वर्षाचं आहे? तर 10 वर्षे. ए म्हणजेच आरिफचे वय किती आहे? 10 वर्षे. तर परत प्रतीकचं वय काढायचं आहे आपल्याला. प्रतीकचे वय समीकरण 1 मध्ये ठेवू आपण. काय समीकरण 1? पी बरोबर ए अधिक 20. तर पीला एचं प्रतीकचं वय किती आहे? 10 अधिक 20. पी बरोबर 10 20 30 म्हणजे प्रतीकचे वय किती आहे? 30 वर्ष आणि आरिफचे वय आहे 10 वर्ष. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, थांबे वगळता एक बस काय? थांबे वगळता एक बसचा वेग आहे 54 किलोमीटर प्रति तास आहे आणि थांबे पकडून तिचा वेग आहे 45 किलोमीटर प्रति तास इतका आहे. तर बस प्रत्येक तासाला किती मिनिटे थांबते? काय थांबे वगळता किती आहे? 54 किलोमीटर पर आवर आहे आणि थांबे पकडून किती आहे? 45 किलोमीटर पर आवर. यांचा फरक बघा आता किती होत आहे फरक? 9 किलोमीटरचा आहे. यांची वजाबाकी करायची 9 किलोमीटरचा. आता 54 किलोमीटरला 54 किलोमीटर किती प्रति तास म्हणजे 1 तासाला 54 किलोमीटर म्हणजे तासामध्ये किती मिनिट? आपल्याला मिनिटात उत्तर काढायचं आहे. तर 60 मिनिटाचा 1 तास. तर 60 मिनिट जाते. तर 9 किलोमीटरला किती जाईल? 9 किलोमीटरला किती? तर तिरपा गुणाकार करू. 9 गुणिले 60 भागिले 54. 9 1 9 9 सख्ख 54 6 1 6 6 1 6 0ला 0 म्हणजे ती बस प्रत्येक तासाला किती मिनिटे थांबते? तर 10 मिनिटे थांबते. ती बस 10 मिनिट थांबते. आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, एक व्यापारी 2 टेबले प्रत्येकी 4,500 रुपये या किमतीस विकत घेतो. जर त्याला एकावर 10% नफा झाला आणि दुसऱ्यावर 40% तोटा झाला असेल तर त्याच्या तोट्याची एकूण टक्केवारी किती असेल? प्रत्येकी 2 टेबल प्रत्येकी 4,500 रुपयाला आहे. म्हणजे 2 टेबलाची किंमत आहे 4,500 अधिक 4,500 9,000 रुपये. किती? 2 टेबलाची किंमत आहे 9,000 रुपये. आता पहिल्या टेबलावर किती टक्के नफा म्हटले? तर 10% नफा 4,500 0 0 कटले तर नफा किती झाला पहिल्या टेबलावर? 450 रुपये
नफा झाला. तर दुसऱ्या टेबलाचं काय सांगितलं आहे, 40% तोटा. 4,500 गुणिले 40 भागिले 100. 2 शून्य कटले, शून्याला शून्य, 5 चोक 20 उरले 2, 4 चोक 16, 16 आणि 2 18. म्हणजे किती, 1,800 रुपये त्यांना तोटा झाला. तर एकूण तोटा किती झाला, कारण की 450 पहिला नफा झाला आहे ना, त्याच्यामुळं 450 ह्याच्यातून वजा करायचं, म्हणजे टोटल तोटा किती झाला आहे ते कळेल. तर 10 तर किती, 10तून शून्यातून शून्य गेले, 10तून 5 गेले, 5 राहिले, 8मधून इथला 1 घेतला, 7मधून 4 गेले, 3 राहिले, इथं 1ला 1, म्हणजे 1,350 रुपये हा टोटल त्यांना 2 टेबलाच्या खरेदीवर तोटा झाला आहे. तर काय म्हटलं आहे, तर त्याच्या तोट्याची एकूण टक्केवारी किती आहे. तर तोट्याची एकूण टक्केवारी बघा, एकूण तोटा किती आहे, 1,350. खरेदी किंमत काय आहे त्यांची, 9,000 रुपये गुणिले 100. 1 2 1 2, इथला शून्य कटला, इथला शून्य कटला, तर 9 1 9, 9 1 9 उरले 4, 9 5 45. तर टोटल तोटा टक्केवारीमध्ये किती आहे, तर 15% तोटा झालेला आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, एका कुटुंबातील 11 सदस्यांच्या वयाची सरासरी 45 वर्षे आहे. जर त्यात नोकराचे वय जोडले तर सरासरी वय 10% वाढते. तर नोकराचे वय किती आहे. 11 सदस्यांची सरासरी किती आहे, 45 वर्ष, म्हणजे त्यांचे टोटल वर्ष बघा, 11 5 55, 55ला 5 हातचे आले 5, 11 चोक 44 आणि 44 आणि 5 49, म्हणजे त्यांचे टोटल वर्ष किती आहेत, 11 जणांचे 495. तर काय म्हटलं इथं, नोकराचे वय जोडले तर सरासरी किती वय वाढते, तर 10%. तर 45चे 10% बघा किती होतात, 0 0 कटलं, 0 कटलं. तर इथं 1.0 आहे, हे 0 कटवायचं आणि एक घर सोडून पॉईंट द्यायचा, म्हणजे किती सरासरी वाढेल, तर 4.5ने सरासरी वाढेल. तर 45 अधिक 4.5, 4.5. तर यांची बेरीज काय येते, 49.5. हे नवीन सरासरी आहे. तर नवीन सरासरी किती जणांची आहे, तर अगोदरचे 11 सदस्य आणि नोकर एक जोडला तर 12, म्हणजे 12 गुणिले 49.5 यांचा गुणाकार येतो 594. तर किती वर्ष, 12 जणांचे. तर आपल्याला काय विचारलं आहे, तर नोकराचे वय. तर 11 जणांच्या वर्षामधून 12 जणांचे वय, 12 जणांच्या वयामधून 11 जणांचे वय वजा करायचं. तर 594 वजा 495, यांची वजाबाकी येते 99 वर्ष. म्हणजे त्या नोकराचे वय किती असेल, तर 99 वर्ष हे त्याचे नोकराचे वय आहे. बघा पुढचा प्रश्न आहे, कॉइनेज या शब्दातील प्रत्येक अक्षराची इंग्रजी वर्णक्रमाने मांडणी केली असल्यास नवीन तयार झालेल्या अक्षरमालिकेत डावीकडून चौथे आणि उजवीकडून तिसरे अक्षर यांच्यामधील किती अक्षरे इंग्रजी वर्णमाला मालिकेत आहेत. तर हे काय म्हटले, शब्द लिहायचा अगोदर, हे COINAGE याची इंग्रजी वर्णमालेनुसार मांडणी करायची. ए येते पहिल्यांदा, परत सी येईल, नंतर ई, नंतर GINO. तर याची इंग्रजी मालेनुसार मांडणी केली. तर पुढे काय म्हटलं आहे, तर नवीन तयार झालेल्या अक्षर मालिकेत डावीकडून चौथे. तर डावी बाजू हे, ही उजवी बाजू. तर डावीकडून चौथे, पहिला दुसरा तिसरा चौथे अक्षर जी आहे. डावीकडून चौथे आणि उजवीकडून तिसरे अक्षर, उजवीकडून तिसरे 1 2 3 हे आय, तिसरे अक्षर यांच्यामध्ये किती अक्षरे इंग्रजी वर्णमालेत आहेत. तर जी आणि हे आय. तर ह्याच्यामध्ये कोणचं अक्षर, GHI. फक्त कोणचं अक्षर येईल, तर एकच अक्षर
येणार आहे ते कोणचं यच अक्षर. म्हणजे कोणचं अक्षर किती अक्षर येतील तर एकच अक्षर ह्या दोन्हीच्या मध्ये येईल. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे रुबी, अमन, विजय, बॉबी आणि सनी या 5 मित्रांची उंची वेगवेगळी आहे. सनी हा गटात दुसरा सर्वात उंच आहे. पुढे रुबी हा केवळ बॉबीपेक्षा उंच आहे. रुबी आणि हे बॉबी. तर काय रुबी हा केवळ बॉबीपेक्षा उंच आहे. बॉबीपेक्षा उंच कोण आहे? रुबी आहे. विजय आणि सनी दोघेही अमनपेक्षा उंच आहेत. अमनपेक्षा उंच कोण आहेत? विजय अँड सनी. पुढे रुबी हा बॉबीपेक्षा उंच आहे. रुबी हा बॉबीपेक्षा उंच आहे पण अमनपेक्षा बुटका आहे. म्हणजे अमनपेक्षा बुटका म्हणजे अमन रुबीपेक्षा उंच आहे. तर विजय सर्वात उंच आहे. विजय हा सगळ्यात उंच आहे. रुबीपेक्षा किती जण उंच आहेत? तर प्रश्न काय विचारते? रुबीपेक्षा किती जण उंच आहेत? तर बघा विजय हा सगळ्यात उंच आहे. परत विजय आणि सनी हे अमनपेक्षा उंच आहेत. म्हणजे सनी पण इथंच येईल. आणि पहिल्यांदा सांगितलं आहे इथं सनी हा गटात दुसरा सर्वात उंच आहे. इथं दुसरा आला. आणि परत काय आहे? सनी आणि विजयपेक्षा अमन लहान आहे पण रुबीपेक्षा अमन मोठा आहे. म्हणजे इथं अमन येईल. आणि रुबी बॉबीपेक्षा उंच आहे. म्हणजे सगळ्यात शेवटी कोण येईल? बॉबी. तर काय म्हटलं आहे तर रुबीपेक्षा किती जण उंच आहेत? इथं रुबी आहे. तर अमन आहे, सनी आहे, विजय आहे. म्हणजे किती जण उंच आहेत त्याच्या रुबीपेक्षा 3 जण उंच आहेत. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे ये शहर उत्तरेस आहे. ए शहर बी शहराच्या उत्तरेस आहे. सी शहर हे बी शहराच्या पूर्वेस आहे. डी शहर हे सी शहराच्या पश्चिमेस आहे. ए शहर हे डी शहराच्या ईशान्येस आहे. तर एम शहर हे सी शहराच्या उत्तरेस आहे. तर एम शहराच्या संदर्भात डी शहराचे स्थान कोणते असेल? तर हे दिशा बघा आता. उत्तर, पूर्व, पश्चिम आणि हे दक्षिण. आता त्यांच्या उपदिशा आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि हे नैऋत्य. तर काय म्हटलं आहे? ये शहर हे बी शहराच्या उत्तरेस. तर बी जर शहर इथं असेल तर बी शहराची उत्तर दिशा वर असेल. म्हणजे एक इथं कुठं असेल? इथं असेल. पुढे सी शहर हे बी शहराच्या पूर्वेस आहे. तर बी शहराची पूर्व दिशा इकडे. तर सी इथं आहे. तर डी शहर हे सी शहराच्या पश्चिमेस आहे. तर सी शहर इथं आहे. सी इथं आहे. सीच्या पश्चिमेस कोण आहे? तर इथं डी आहे. डी. पुढे काय म्हटलं आहे? ये शहर हे डी शहराच्या ईशान्येस आहे. ये शहर डी शहराच्या ईशान्येस. म्हणजे बघा इथं डी येईल. तर डी शहराची ईशान्य दिशा हे ईशान्य दिशा. ईशान्य डी शहराच्या ईशान्येस आहे ये शहर. तर एम शहर हे सी शहराच्या उत्तरेस आहे. सी शहराच्या उत्तरेस. तर सी इथं आहे. तर उत्तरेस कोणची दिशा आहे? तर इथं यम. पुढे म्हटलं आहे की यम शहराच्या संदर्भात डी शहराचे स्थान सांगा. तर यम जर इथं आहे तर यमच्या नैऋत्येस कोण असेल? डी. ईशान्येस ये आहे डीच्या. म्हणजे डी कुठं असेल? इथं. जे यमच्या नैऋत्येस कोण असेल? तर डी असेल. म्हणजे डीचे स्थान काय आहे? तर यमच्या नैऋत्य दिशेस आहे. उत्तर आहे हे. तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. आपण असंच अंकगणित व बुद्धिमत्ताचे संभाव्य प्रश्न पाहणार आहोत.
तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.